अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 19. वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, वा उगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शास्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियले. नारायण नामाचा जप हेच सर्व साधनांचे सार आहे. याला वेद, शास्त्र, उपनिषदे प्रमाण आहेत. भगवंत प्रेमाशिवाय केलेले जप, तप, कर्म, नेम, धर्म इत्यादी सर्व हे व्यर्थ श्रम आहेत. मधाच्या लोभाने कमळाच्या कळीत अडकलेला भुंगा तेथून बाहेर येत नाही. तसाच हरिपाठात रंगलेला नामधारक तेथेच गुंतून स्थिर राहतो. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात की हरिनाम रूप मंत्रशास्त्राला यमसुद्धा भीतो. तो नामधारकालाच नव्हे तर त्याच्या कुळ गोत्रालाही स्पर्श करत नाही. आपल्याला अखंड सुख असावे, दुःख कधीही नसावे असेच प्रत्येक माणसाला वाटत असते. परंतु या जगाचा धर्मच असा आहे की कोणतीही गोष्ट येथे कायमची नसते. त्यामुळे माणसाने कितीही इच्छा केली तरी या जगात असणाऱ्या कोणत्याही वस्तूमुळे त्याला कायमचे सुख मिळत नाही. या जगात एकच गोष्ट कायम टिकणारी व कायम आनंद देणारी आहे, ती म्हणजे भगवान. म्हणून भगवंतांना सच्चित आनंद म्हणतात. जर माणूस जगातील नाशिवंत सुखे मिळविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांच्या ऐवजी तसेच प्रयत्न भगवंत प्राप्तीसाठी करीत राहील तर त्याला अखंड सुख, अखंड आनंद मिळवता येईल. भगवंत प्राप्तीचा मार्ग म्हणजे धर्माचरण होय. माऊली सांगतात, अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली या निभ्रांत सापडेच तो. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. या जगात आपल्या वाट्याला जे काम आले असेल, मग ते नियतीमुळे असो की आपल्या इच्छेने असो, ते प्रामाणिकपणे भगवंतांची इच्छा समजून त्यांच्यात साठी केल्यास भगवंतांची प्राप्ती नक्कीच होते. एखादी गोष्ट आपल्या कल्पनेने सांगण्यापेक्षा त्याला पूर्वशास्त्रांचे प्रमाण दिल्यास ती अधिक विश्वासार्ह ठरते. परमात्म्याने निर्माण केलेली वेदादी शास्त्रे आर्य धर्मात परमप्रमाण मानली जातात. भगवंत प्राप्तीच्या सर्व साधनात सारभूत महत्त्वाचे साधन नारायण जप हेच आहे आणि याला वेदशास्त्रे व श्रुतींची वचने प्रमाण आहेत. असे म्हणण्याचे दुसरे एक कारण असे आहे की या नामस्मरण प्रधान भागवत धर्माच्या प्रारंभीच्या काळात काही वेदाभिमानी पंडित नामस्मरणासारख्या साधनांना तुच्छ लेखून लोकांचा बुद्धिभेद करीत. त्याचे खंडन करण्यासाठी हे सांगणे आवश्यक होते. येथे वेदमंत्र, उपनिषदे व मनु इत्यादींच्या स्मृती व पुराणे यांचा आधार माऊलींनी घेतला आहे. विष्णू हे नाम सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारे आहे, हे जाणून त्याचा जप करा. कलियुगाचे दोष नाहीसे करणारा हरिनाम हा मंत्र आहे. याहून दुसरा श्रेष्ठ उपाय कोणत्याही वेदात आढळत नाही. मनुस्मृतीच्या 2ऱ्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की ब्राह्मण वैदिक कर्म करो वा न करो, तो केवळ नामजपाच्या योगानेच उत्तम सिद्धीस पूर्ण अधिकारी होईल, यात काही संशय नाही. पुराणे तर नाम महात्म्यासाठीच आहेत. कोणत्याही वैदिक कर्माचा प्रारंभ विष्णू नामाने आणि समाप्तीही विष्णू स्मरणानेच होते, हे प्रसिद्धच आहे. शिवाय कलियुगात
श्रौत स्मार्त धर्माचा ऱ्हास होत असल्यामुळे नामस्मरणादी भागवत धर्माचेच विशेष महात्म्य व तोच एक मुख्य धर्म आहे असा समस्त वेदशास्त्र पुराणे व संत महात्म्यांचा उपदेश आहे. भगवान श्री विष्णू किंवा त्यांच्या रामकृष्णादी अवतारांच्या नामा वाचून ऐहिक सुखाच्या हेतूने केलेल्या जपाला माऊलींनी व्यर्थ श्रम म्हटले आहे. भगवंता वाचून जप तप क्रियाकर्मे नेमधर्म करणे सर्व व्यर्थ आहे. कारण त्याने भगवंत प्राप्ती तर होतच नाही, पण चित्तशुद्धीसुद्धा होत नाही. भगवंत प्राप्तीचा उद्देश मनात नसताना विषय सुखाच्या कामनेने जे व्रत नेम केले जातात त्यांचा येथे निषेध असून एकादशी सोमवार व्रत इत्यादी नेम देखील भगवंत नामस्मरण प्रमाण व मुख्य मानूनच केले पाहिजेत असे माऊली म्हणतात. ज्यांनी हरिपाठ म्हणजे नामस्मरणाचे ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून हरिनाम स्मरणाचाच ध्यास घेतला ते नामधारक निवांत होतात. निवांत होणे म्हणजे निर्विकल्प होणे, प्रपंच विसरणे. स्मरण राहणे हा ज्ञानाचा स्वभाव, तर सर्व विसरणे हा प्रेमाचा स्वभाव आहे. श्रीहरीच्या नामस्मरणाने प्राप्त झालेल्या प्रेमाने नामधारक जणू श्रीहरीपासून अलग होणेच विसरतो. श्रीहरीच्या ठिकाणी त्याची गाढ प्रेम समाधी लागते. त्या सुखामुळे त्याला आत बाहेरचे काहीच जाणवत नाही. चित्त अखंड भगवदाकारच असते. मकरंदाच्या लोभाने कमळावर बसलेला भ्रमर त्यात इतका गुंतून जातो की कमळ मिटलेलेही त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे भगवंत प्रेमात तल्लीन झालेल्यांना बाहेरील दृश्य जगताची, त्यातील सुखदायक वा दुःखदायक विषयांची जाणीवच राहत नाही. अशा प्रेमी भक्तांबद्दल भगवंत म्हणतात, भक्तांनी माझे जे चित्तात प्रेम धरले तेच माझे भक्तांना देणे असते. पण मी त्यांना प्रेम देण्याच्या आधीच त्यांनीच स्वतः प्रेमाची प्राप्ती करून घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला काळाची दृष्ट लागणार नाही, एवढेच मला करावे लागते. निवांत शब्दाचा दुसरा अर्थ निर्धास्त असा आहे. संसारात किंवा परमार्थात विघ्ने येतात, ती पापकर्मामुळे. नामस्मरण हे असे सर्वश्रेष्ठ प्रायश्चित आहे की त्यामुळे संचित पाप नाहीसे होऊन विघ्ने उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे नामधारक निवांतपणे आपली कामे पार पाडू शकतो. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिनाम हा अगाध सामर्थ्यशाली मंत्र आहे. श्री नारद भक्ती सूत्रे, शांडिल्य सूत्रे, श्रीमद भागवत इत्यादी ग्रंथ हरिनामाचे मंत्रशास्त्र सांगणारे आहेत. भगवत भक्त अशा यमधर्मराजांना हरिनामाचा महिमा ज्ञात असल्यामुळे नामधारकाकडे तर राहोच, पण त्याच्या कुळाकडे देखील ते नजर टाकीत नाहीत. यमधर्माचाही शास्ता श्रीहरी ज्याच्या हृदयात वास करतो त्या नामधारकाकडे यम वाकड्या नजरेने कसा पाहिल बरे. भगवंत नामस्मरणा वाचून इतर कर्मे चित्तशुद्धीही करत नाहीत. म्हणून ज्ञानराजांनी अशी कर्मे करणे म्हणजे व्यर्थ श्रम म्हटले आहे. तसेच त्यांनी जप तप कर्म क्रिया नेम व धर्म याही बाबतीत म्हटले आहे. भगवंत नामा वाचून इतर देवतांच्या मंत्रांचा व काम्य मंत्रांच्या जपाचा ज्ञानराज माऊलींनी निषेध केला आहे. कारण असा मंत्रजप संसार बंधन वाढवणाराच ठरतो. राजस देवतांच्या मंत्राने रजोगुण वाढतो, तामस देवतांच्या स्मरणाने तमोगुण शिगेस पोचतो. मात्र भगवंतांच्या नामस्मरणाने सर्वतोपरी सिद्धी होते. जपाप्रमाणेच तपाच्याही बाबतीत भगवंत प्राप्तीचा उद्देश ज्यात नाही ते तप व्यर्थच आहे. एकंदर विचार करता सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म म्हणजे भगवंत नामस्मरण व स्तवन यालाच मान्यता मिळाली आहे. जीवनातील कोणत्याही गोष्टींचा उद्देश भगवंतांशिवाय अन्यच असेल तर अवघे जीवनच व्यर्थ. नामस्मरणाने प्राप्त होणाऱ्या भावबळाने भक्त भगवंतांशी तन्मय होतो. शिष्य श्री सद्गुरु स्वरूपाशी, गंगा सागराशी
त्याला भगवंताशिवाय बाकी सगळ्या बाह्य उपाधींचा विसर पडतो आणि त्याला भावसमाधी लाभते. या भावसमाधीचे वर्णन करण्यासाठी श्री ज्ञानराजांनी निवांत या शब्दाची योजना केली आहे. नामस्मरणाने भक्ताच्या ठायी अहम उठत नाही आणि उरतही नाही. श्री तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. भगवंत अशा नामधारक भक्तांचं सारं काही सांभाळतो, निवारण करतो. योगक्षेमाचा तर प्रश्नच येत नाही. आणि हे सर्व भक्तांनी न सांगता सवरता. यमाचा पाश चुकवण्याकरता भगवत नाम, हरिनाम, गुरुनाम हा निर्वाणीचा अचूक रामबाण आहे. नाम हे अंतशत्रूंचा म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अभिमान यांचा नाश करते. इतर शस्त्रे हाती धरणे महत्प्रयासाचे, नामशस्त्राचे तसं नाही. नाम सुलभ सोपारे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.